क्लासमध्ये आज आपण विल्यमसन इथर सिंथेसिस बघणार आहे. ओके, जो जे आणि नीटसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, विल्यमसन इथर सिंथेसिस याच्यामध्ये काय करतो, जनरली आपण अल्काइल हॅलाइड्स आणि सोडियम अल्कोऑक्साईड सोबत रिॲक्शन करतो आणि विल गेट व्हॉट, इथर. ओके, सिंपल रिॲक्शन आहे, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर नीट ॲज वेल एज JEE. तर याच्यामध्ये बघा, जनरल रिॲक्शन पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला मी. सो इफ यू टेक द RX, एनी अल्काइल हॅलाइड तुम्ही घेऊ शकता इथं, RX प्लस सोडियम अल्कोऑक्साईड NaOR. ओके, याला आपण अल्काइल हॅलाइड म्हणू शकतो, अल्काइल हॅलाइड्स. नाव इट इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कोऑक्साईड. सोडियम अल्कोऑक्साईड काय करायचं, याला यू जस्ट हीट दिस, हीट करायचे आणि सिम्पली काय मिळेल इथं सांगा मला. येस, सो इट कॅन लूज NaX अँड सिम्पली तुम्हाला मिळणार आहे इथे ROR प्लस NaX गेट लूज. तर जनरली ही जे विल्यमसन रिॲक्शन आहे, इट फॉलोज SN2 मेकॅनिझम, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. SN2 रिॲक्शन माहिती आहे ना सगळ्यांना, SN2 रिॲक्शन फॉलो करतं आहे. दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. येस, अँड विल्यमसन फॉलो द SN2 रिॲक्शन, मीन्स प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स आर प्रेफर्ड. व्हेरी सिम्पल. ओके, तर आता बघा इथं एक्झाम्पल्स बघूयात आपण थोडे. जर तुम्ही इथं मिथाइल क्लोराइड घेतलं CH3Cl. ओके स्टुडंट्स, अँड इफ यू टेक द sodium methoxide, is it sodium methoxide? Yes, sodium joined with oxygen and this is CH3. याला आपण म्हणू शकतो सोडियम मेथॉक्साइड. आणि याची रिॲक्शन तुम्ही कशासोबत करताय, मिथाइल क्लोराइड सोबत. ओके, मिथाइल क्लोराइड्स. तर याच्यामध्ये होणार काय बघा आता, व्हेरी सिम्पल. येस, NaCl निघेल. येस, NaCl गेट लूज, हा CH3O म्हणजे मिळणार काय तुम्हाला इथं सांगा मला, CH3O CH3 अँड बाय प्रोडक्ट काय मिळेल इथे, प्लस येस टेल मी NaCl आणि कंपाऊंडचं नाव काय व्हायचं, डायमिथाइल इथर, किंवा याला तुम्ही म्हणू शकता मिथॉक्सीमिथेन, डायमिथाइल इथर. म्हणून याचंच नाव काय आहे, मिथॉक्सीमिथेन. IUPAC नेम मिथॉक्सीमिथेन, राईट. ओके, सो इफ यू टेक द अनदर अल्काइल हॅलाइड, सपोज C2H5 घेतलं तुम्ही इथं, C2H5 इथं घेतलं तुम्ही आयोडीन. ओके, इथाइल आयोडाईड घेतलं, दिस इज इथाइल आयोडाईड. प्लस इफ यू टेक द सोडियम इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड, याचं नाव काय, सोडियम इथॉक्साईड. दिसतंय कंपाऊंड. येस, सोडियम इथॉक्साईड. काय होईल इथं प्रोडक्ट काय मिळेल सांगा मला. सो इथाइल आयोडाईड घेतलं आणि सोडियम इथॉक्साईड बरोबर रिॲक्शन केली, हीट केलं तुम्ही, काय निघेल इथं, सोडियम आयोडाईड लूज होईल अँड विल गेट व्हॉट, C2H5O C2H5 प्लस NaI, सोडियम आयोडाईड गेट लूज. ओके, सो लाईक दिस. आता तुम्ही जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, आता याच्या काही लिमिटेशन्स पण आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. इट फॉलोज SN2 मेकॅनिझम, मीन्स प्रायमरी अल्काइल हॅलाइड फक्त या रिॲक्शन शो करतात, प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स. जर ते पण आपण बघणार आहे. ओके, सो इफ यू टेक द CH3CH2Cl प्लस NaOCH3, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सिमेट्रिकल अँड सिमेट्रिकल दोन्ही इथर फॉर्म करू शकता. आता मला सांगा एक कुठला इथर असेल, सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल. इथाइल क्लोराइड घेतलं, सोडियम इथॉक्साईड घेतलं, NaCl निघेल, काय मिळणार हो इथं तुम्हाला, CH3CH2O CH3, इथाइल मिथाइल इथर. येस, येस और नो, इथाइल मिथाइल इथर means both symmetrical and unsymmetrical ether will get through the Williamson process. आता याच्यामध्ये बघा, जर मी अल्काइल हॅलाइड्स अराइल हॅलाइड बरोबर रिॲक्शन केली, ओके, काय होईल सांगा. किंवा तुम्हाला याच्या अगोदर एक याचं लिमिटेशन देतो, जर तुम्ही टर्शरी अल्काइल हॅलाइड्स घेतलं, टेल मी नाव व्हॉट हॅपन. टर्शरी अगोदर मी टर्शरी अल्कॉक्साईड हे घेऊया आपण, सोडियम इथॉक्स, आणि इथं तुम्ही घेणार आहे ClCH3. ओके, ह्याला जर तुम्ही हीट केलं काय मिळेल इथं, आणि अजून एक रिॲक्शन देतो तुम्हाला, CH3CCH3. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर JEE. CH3Cl प्लस NaOCH3. येस, नाव इट गेट हीटेड. चल सर बघा आता दोन्हीमध्ये काय चेंजेस होतील तुम्हाला सांगा लवकर. टेल मी स्टुडंट्स, काय घेतलं तुम्ही,
सोडियम टर्शियरी ब्युटॉक्साईड घेतलेलं आहे हा, आणि मिथाइल क्लोराईड घेतलेलं आहे, राईट. तर इथं होईल काय हो, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, ह्याच्यावरती प्लस असतो. इट अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा CH3 जाऊन तुमचं इथं अटॅच होणार आहे, आणि सिम्पली तुम्हाला काय मिळेल हो, येस CH3 विल गेट दिस अनसिमेट्रिकल इथर, इजंट इट? येस ऑर नो? कंपाऊंडचं नाव काय सांगू शकता याचं? NaCl. नंबरिंग कुठून देणार आहे तुम्ही? 1 2 3 किंवा असं पण देऊ शकता 1 2 3. ओके. 2 मिथाइल 2 मिथॉक्सीप्रोपेन, 2 मिथाइल 2 मिथॉक्सीप्रोपेन, दॅट इज द IUPAC नेम. ओके. आता मला सांगा ह्या मॉलिक्युलमध्ये काय मिळेल तुम्हाला? इफ यू टेक द टर्शियरी ब्युटाइल क्लोराईड, हा काय घेतलाय तुम्ही? टर्शियरी ब्युटाइल क्लोराईड घेतलाय. And now student, tertiary butyl chloride is treated with sodium methoxide. What will get? What will be the final product? So मागाशी सांगितलं तुम्हाला मी, विल्यमसन फॉलोज SN2 रिॲक्शन, आणि SN2 रिॲक्शन मध्ये कोणते अल्काइल हॅलाइड घेतात हो? Which alkyl halide is used? Primary. Yes, what is the order? Primary, secondary, tertiary. ओके. हा कोणता अल्काइल हॅलाइड आहे? टर्शियरी. इथं तुम्हाला इतर फॉर्मेशन होणार नाही. इथं काय होईल बघा, हा NaCl निघेल लाईक दिस. ओके, व्हेरी सिम्पल. NaCl निघेल ॲज इट इज, आणि इथला एक हायड्रोजन तुमचा ह्या ऑक्सिजनला जॉईन होईल, आणि इथला हायड्रोजन गेल्यानंतर तुम्हाला इथं काय मिळणार आहे बघा, इथला किंवा खालचा कुठलाही दाखवू शकता तुम्ही, CH3C. इथला काढला सपोज, इथला एक हायड्रोजन काढला तुम्ही. ओके. डबल बॉन्ड CH2 प्लस C2H5OH, इथेनॉल मिळालं. काय मिळालं कंपाऊंडचं नाव? 2 मिथाइल प्रोपीन, आणि अल्कोहोल मिळालं तुम्हाला, 2 मिथाइल प्रोपीन अँड इथेनॉल. सो आल ऑफ यू क्लिअर? युजली आपण काय करतो ह्या केसमध्ये, NaCl काढतो, हा OCH3 जॉईन करू शकतो, आणि असाच प्रोडक्ट बनवून टाकतो एक्झाममध्ये. येस ऑर नो? बट दिस इज द लिमिटेशन, यू मे नोट इट, लिमिटेशन ऑफ विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसनचं एक लिमिटेशन आहे, म्हणजे विल्यमसनमध्ये टर्शियरी अल्काइल हॅलाइड सोबत रिॲक्शन होत नाही. येस होते, पण काय फॉर्म होतं? अल्किन फॉर्म होतं, अल्किन आणि अल्कोहोल फॉर्म होतं, नॉट अ इथर. गेट इट? जर मी तुम्हाला अराइल हॅलाइड दिलं तर काय होईल? इफ आय गिवन टू यू अराइल हॅलाइड्स, किंवा हे घेतलं तुम्ही सपोज ONA प्लस CH3Cl, ह्या केसमध्ये काय होईल सांगा? अपरेटिंग. ह्या केसमध्ये काय होईल? NaCl निघेल इथनं, आणि ॲनिसोल मिळून जाईल तुम्हाला. येस, ॲनिसोल मिळून जाईल ह्या केसमध्ये. विल सिम्पली गेट OCH3 प्लस NaCl. ह्याचं नाव काय हो? इज इट ॲनिसोल? येस, इज इट ॲनिसोल? येस. पण इफ आय गिवन दिस स्ट्रक्चर स्टुडंट्स, जर तुम्हाला मी हे दिलं मॉलिक्युल्स, क्लोरोबेन्झिन दिलं आणि NaOCH3 दिलं, तर काय होईल इथं सांगा? इज इट रिॲक्शन पॉसिबल? नो, बिकॉज अराइल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह. इथनं तुमची रिॲक्शनच होणार नाही, नो रिॲक्शन. ओके, ऑलरेडी आपण डिस्कस केलेले, अराइल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्काइल हॅलाइड्स, रिॲक्शन इज नॉट पॉसिबल. किंवा जर तुम्ही 2 डायफिनिल बनवायचा विचार केलात, सपोज इफ यू टेक द क्लोरोबेन्झिन अँड O, किंवा तुम्ही हे घेतलं NaO आणि इथं बेन्झिन रिंग, इज इट पॉसिबल टू फॉर्म 2 ह्या पद्धतीने होऊ शकतं का सर? डायफिनिल इथर फॉर्म होईल? नो, बिकॉज डायफिनल अराइल हॅलाइड जे आहेत दे आर लेस रिॲक्टिव्ह, इथं सुद्धा तुमची रिॲक्शन होणार नाही. सो काही लिमिटेशन द्यायला ठेवा तुम्ही. अराइल हॅलाइड सोबत विल्यमसनची रिॲक्शन होत नाही, त्याच्यासोबत अजून कुठलं टर्शियरी अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन होत नाही, आणि एक अराइल हॅलाइड्स आणि दुसरा सोडियम, येस सोडियम अराइल ऑक्साइड, अराइल ग्रुप जॉईन विथ दिस, इट इज नॉट पॉसिबल. ओके, टेक अ स्क्रीनशॉट.